ज्यांच्या धैर्या नाही भंग, भाव एकविध रंग. भुके तहाने चित्ती सदा देवा ठेविती. ज्यांच्या धैर्या नाही भंग, भाव एकविध रंग. तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण. ज्यांच्या धैर्या नाही भंग, भाव एकविध रंग. पांडुरंगा करुण सोपानो भगवान ब्रह्मा. मुक्ताख्या ब्रह्मचित्तला नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाचे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेलागी सेवक झालो तुमचा म्हणे धरा राती तरी द्याल मती निरुपम. अहो स्वामी तुकया देवायावरी न करावा वेर संपाद्य ज्ञानांचे विदाय भक्तिम. विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं. नमामि जोगं शिरसा गुरुंतं. आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयाचे मी आठवे शब्द सृष्टी अंगवे. सारस्वता देवे जिवेसे वक्तृत्व गोड पुण्यमृता ते पारुखे मणी. रसवती ओळंगणे अक्षराचे भावाचे अवतरण. अवतरविती पूर्ण हाताचडे संपूर्ण तत्वबोध. श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोनी ठाय. ते एवढे भाग्य होय उन्मेषासी. ते नमस्कारोनी आता विठ्ठल. आम्हा सोयरे हरिजन. आम्हा सोयरे हरिजन ज्यांनी भाग्य निकिंचन. ज्यांच्या धैर्या नाही भंग, भाव एकविध रंग. अकारण करुणा वर्णाने भक्तवत्सल श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या अपार असीम अहेतुकी कृपेने चालकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी महाकैवल्य तेजोनिधी भगवान सद्गुरु श्री ज्ञानोबाराय. पंढरीरायाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय. पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज. वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबाराय. विश्वगुरु अखंड संयम समाधिस्थ भगवान सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज. प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरु श्री जोग महाराज. प्रातस्मरणीय सद्गुरु श्री हरिबाबा महाराज आदी महापुरुषांच्या कृपेने
दरवर्षी हा चाललेला भगवत नामचिंतनाचा असणारा उत्सव आहे. गोड असा श्री तुकोबऱ्यांचा 4 चरणाचा साधू पुरुषाचा महिमा सांगणारा अभंग आहे. विठ्ठल आदरणीय परम श्रद्धेय पूज्य श्री आमचे तुकारामजी दादा आदी महापुरुष आणि सर्व सभा समस्त साधू संतांची, सर्व साधू पुरुषांच्या चरणावर मातृचरणी पितृचरणी सर्व भगवत भक्त मंडळीच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आपल्या मर्यादित वेळेमध्ये आपल्याला ही भगवंताची जी काही सेवा आहे ती करायची. गोड असं तुकोबऱ्यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग आहे. तुकाराम महाराज या अभंगामध्ये साधू पुरुषाच्या भाग्याचं वर्णन करतात. भाग्याचं चिंतन करत असताना प्रत्येक मनुष्याला वाटतं आपल्या जीवनामध्ये भाग्य प्राप्त असावं, प्रत्येक मनुष्याला वाटत असतं. पण त्याची जी काही भाग्याची धारणा असते ती भाग्याची धारणा मात्र भिन्न भिन्न असते. ज्ञानोबराय वर्णन करतात, जीविताची कोरंडी ओवाळू लागे कवडी, मानी तृणाची जोडी कृतकृत्यता. लोक भाग्य कशाला समजतील सांगता येत नाही मला, आहे का नाही. एखादी जर कवडी सापडली तर लोक म्हणतात आजचा दिवस धन्य आहे. मानी तृणाची जोडी कृतकृत्यता. गवताची काळी सापडली तर माणसं कृतार्थ मानतात. म्हणजे भाग्याचं जे काही प्रत्येकाची जी काही धारणा आहे ती भिन्न भिन्न आहे. जगद्गुरु संत तुकोबराय, तुकोबऱ्यासारखे साधू पुरुष भाग्य कशाला म्हणतात माहिती आहे आपल्याला. लौकिक जे भाग्य आहे, संत महात्मे लौकिक भाग्याला कसल्याही प्रकारचं महत्व देत नाही. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, लौकिक भाग्याला संत महात्मे किंमत देत नाही. धन प्राप्त होणं, उत्तम भार्या प्राप्त होणं, पुत्राधिकाची प्राप्ती होणं, संत महात्मे त्याला कधीही भाग्य म्हणत नाहीत. आपली भाग्याची कल्पना भिन्न नाही. आपल्याला जर धनाची प्राप्ती झाली तर लोक म्हणतात खूप भाग्यवान आहे. ज्ञानोबराने विचारा, या धनाचा नधरी विश्वास तरवर छाया, याता यातीनं चुके तरी भोडीशील काया, या हरिभजने तुझा जन्म जातो वाया, या लागे वैकुंठनाथाच्या तो चिंती पारे पाया. वृक्षाची सावली जशी सकाळी भिन्न ठिकाणी असते, दुपारी भिन्न ठिकाणी असते, संध्याकाळी वेगळ्या ठिकाणी असते, तसे धन प्राप्त झाले पण धन आता प्राप्त झाले, सकाळपर्यंत राहील याची शाश्वती नाही. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण, ते काही खरं भाग्य नाही. सामान्य जनाची धारणा भिन्न आहे. सामान्य जनाला वाटतं पुत्राधिकाची प्राप्ती झाली मोठं भाग्य असं वाटतं. शांतीब्रह्म एकनाथ महाराज भागवतामध्ये खूप गोड चिंतन करतात. पुत्रापासून सुखप्राप्ती, माता पिता वांछिती, शेकी पुत्र अंगोठा दाविती, केवळ भ्रांती पुत्र मोह. असं वाटतं मुलगा झाला म्हणजे चांगले मुलं मोठ्यापणी म्हातारपणामध्ये आपला सांभाळ करतील. पण जेव्हा त्या मुलाचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर तेच मुलं आपल्या आईवडिला अनाथ आश्रमात पाठवतात. महाराष्ट्रात उत्तम भार्या प्राप्त झाली, भाग्य आहे गो महाराज, ते भाग्य नाही. तुकाराम महाराज उत्तम भार्या, अनुकूल भार्या प्राप्त आहे, पुत्राधिकाची प्राप्ती, धनाधिकाची प्राप्ती. संत महात्मे त्याला कसल्याही प्रकारचं भाग्य म्हणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आमचं भाग्य किती मोठं आहे. आमच्या भाग्याचं वर्णन करत असताना, भाग्यवंत आम्ही विष्णुदास जगी, आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे नामधारे वर्णन करतात. धन्य आम्ही जन्मा
भाग्यवान कोण आहे? त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, कपाळाला गंध आहे, पंढरीनाथ परमात्म्याची वारी करतो, हरिपाठ म्हणतो, भजन करतो, त्याच्यासारखं भाग्यवान तोच आहे महाराज. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. ज्ञानोबाने वर्णन केले ब्रह्मेशाने बरोबर वाढणे नाही जीवात. मनुष्याने सत्कर्माच्या द्वारे ब्रह्मादिक पदाची जरी प्राप्ती केली तरी तो भाग्यवान नाही. विठ्ठल आचरण करून त्याला इंद्रादिक पदाची प्राप्ती होईल, ब्रह्मपदाची प्राप्ती होईल, तो भाग्यवान झाला का? अहो, ब्रह्मादिक पद प्राप्त होणं भाग्य नसेल तर व्यवहारातलं सत्ता संपत्ती ऐश्वर्य मनुष्याने किती मिळवली तर तो भाग्यवान ठरणार आहे? मला सांगा, तो भाग्यवान ठरणार नाही. लौकिक समाजाची धारणा भिन्न आहे. लौकिकामध्ये लोकांना वाटतं ज्याच्याकडे विशाल संपत्ती आहे तो भाग्यवान आहे. पण जगद्गुरु श्री शंकराचार्य सांगतात, कोवा दरिद्र हा प्रश्नोत्तरीमध्ये सुंदर चिंतन केलेले आहे. दरिद्र कोण आहे? विशाल तृष्णा, ज्याची इच्छा उत्कट आहे, प्रचंड आहे. ज्ञानोबा म्हणतात तशी तृष्णा वाढी नाही या मिळवली हातात या तरी म्हणे एखाद्या दारुणा वळवो, त्याला सोन्याचा पर्वत प्राप्त झाला तरी तो कमीच आहे म्हणतो. ज्याची विशाल तृष्णा आहे त्याच्यासारख्या दरिद्र जगामध्ये कोणीच नाही महाराज. पण बघा, ऐक अकिंचनाची गोठी नाथ महाराज वर्णन करतात, ज्याच्याजवळ काहीच नाही महाराज, फक्त परमात्मा रूपी धन आहे, पण ज्याच्याजवळ द्रव्य काहीच नाही, त्याच्यासारखा भाग्यवान तोच आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगामध्ये साधू पुरुषाचं भाग्य सांगितलं, पण एका वेगळ्या अंगाने भाग्य सांगितलं. काय अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी आम्ही परमात्म्याचा दास्य भाव स्वीकारला म्हणून आम्ही भाग्यवान आहोत, असं तुकाराम महाराजांनी भाव सांगितला. काय ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतो आम्ही पंढरीनाथ परमात्म्याची वारी केली. पंढरीनाथ परमात्म्याची शरणागती केली तो भाग्यवान आहे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार आपला तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा, वैष्णवांचा भाग्यवान आहे. गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, कपाळात गोपी चंदन टिळा आहे, परमात्म्याची वारी करतो, भाग्यवान आहे. तुकाराम महाराज म्हणतात अनुपम्य हिची थोरी महाशक्र महेवरी, धन्य धन्य वारकरी तुका म्हणे येथीचे. पंढरीचे जे वारकरी आहेत ते भाग्यवान आहेत. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. आता अशी वारी आलेली आहे महाराजांकडे, संपदा 16 नावले मनाला करीते टकळा. पंढरीचा वैशाख वारी झाली, ज्येष्ठ वारी आलेली आली. जावे पंढरीशी आवडी मनाशी, कधी एकादशी आषाढी. आषाढी वारी म्हणजे वारकऱ्यांचा पगाराचा दिवस. विठ्ठल भाग्यवान आहे. भाग्याचं लक्षण तुकाराम महाराज सांगतात. पंढरीनाथ परमात्म्याची वारी करतात, भाग्यवान आहे. वारकरी पंढरीचा धन्य जन्म त्याचा. निळोबाराय महाराज वर्णन करतात. महाराजांनी सांगितलं मुखामध्ये परमात्म्याचं अखंड नामचिंतन आहे, तो भाग्यवान आहे. भगवान परमात्म्याची ज्ञानेश्वरी गाथाचं पारायण करतो, भाग्यवान आहे. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञानाचे ऐसावर या टिकेशी. तुकया दासाचे जीवन गीता भागवत धन. वैष्णवांचा नियम आहे, ज्ञानेश्वरी गाथेचा स्वाध्याय झाल्याशिवाय वारकरी पाणी पित नाही, हरिपाठ झाल्याशिवाय नियमाचं पाणी पित नाही, सहस्रनामाचा पाठ झाल्याशिवाय वारकरी पाणी पित नाही. वैष्णवांचा नियम आहे, तो भाग्यवान आहे. हे जे काही पारमार्थिक साधन आहे, वैराग्य प्राप्त झालं, भाग्यवान आहे. वैराग्याचे भाग्य संत संघ हा चेला. तुकाराम महाराज सांगतात अंतःकरणामध्ये विवेकाने प्रवेश केला, वैराग्याने प्रवेश केला, तो खरा भाग्यवान आहे महाराज. ब्रह्म लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत सर्व पदार्थ काक विश्व समान मानणं त्याला वैराग्य म्हटलं गेले. आणि विवेकाचं चिंतन करत असताना ब्रह्मवस्तू सत्य, ब्रह्मा व्यतिरिक्त परमात्मा व्यतिरिक्त सर्व जग कसं आहे, असत्य आहे, ब्रह्मजन्य नाशवंत आहे, असं निश्चय होणं त्याला शास्त्रामध्ये विवेक म्हटला गेला. असा विवेक प्राप्त होणं, वैराग्य प्राप्त होणं हे खरं भाग्याचं लक्षण आहे. काही अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी भाग्याचं लक्षण सांगत असताना विवेकाची प्राप्ती झाली, तो खरा भाग्यवान आहे. वैराग्याची प्राप्ती झाली, तो खरा भाग्यवान आहे. ज्ञान सिद्ध झालं, खरा भाग्यवान आहे. गळ्यात तुळशीची माळा घातली, खरा भाग्यवान आहे.
प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराज साधू पुरुषाच्या भाग्याचं वर्णन करतात. ते एका वेगळ्या पद्धतीने वर्णन करतात. ती वेगळी पद्धत म्हणजे काय, त्या साधू पुरुषांच्या ठिकाणी असणारं जे काय वैराग्य आहे, वैराग्य शब्दाचा अर्थ त्या साधू पुरुषाच्या ठिकाणी अशा प्रकारचं परमात्मा व्यतिरिक्त कोणतंही धन नाही, ज्याचं ध्यान फक्त परमात्माच आहे, ते खरं भाग्य अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. भाग्याचं वर्णन तुकाराम महाराज करतात. जे आम्हा सोयरे हरिजन जनी भाग्य निकिंचन. आम्हाला सोयरे श्री हरिजन आहे, पण त्यांचं भाग्य काय? निकिंचन. निकिंचन शब्दाचा अर्थ आहे अकिंचन. अकिंचन शब्दाचा अर्थ आहे द्रव्यरहित असणं. विठ्ठल भागवतामध्ये सुंदर प्रसंग आलेला आहे. श्रीमद भागवतामध्ये श्रीकृष्ण परमात्मा देवी कुंती मातेचा संवाद आहे. तेव्हा कुंती माता श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, भगवान तुमचं दर्शन कुणाला होतं? तेव्हा कुंती मातेच्या मुखात ते शब्द आहे, जन्मैश्वर्य सुतश्रीभिः धनमान मद पुमान नैवारुत्या विधातुं वै त्वाम अकिंचन गोचरम. तुमचं दर्शन कुणाला होतं? उत्तम कुळात जन्म आहे, विद्वत्ता आहे, सत्ता संपत्ती ऐश्वर्य आहे. पण उत्तम कुळात जन्म प्राप्त होऊन सत्ता संपत्ती ऐश्वर्य प्राप्त होऊन विद्या प्राप्त होऊन त्या विद्येचा जर मद निर्माण होईल, सत्ता संपत्तीचा मद निर्माण होईल, नैवारुत्या विधातुं वै, तुम्ही त्यांना प्राप्त होत नाही.
मग तुम्ही दर्शन कुणाला देता? त्वाम अकिंचन गोचरम, ज्यांच्याजवळ तुमच्याशिवाय दुसरं कोणतंच धन नाही त्यांना मात्र तुम्ही नक्की दर्शन देता. पहा, ठीक आहे, अकिंचन शब्दाचा अर्थ द्रव्यरहित असणं. साधू संतांनी खूप गोड चिंतन केले. कधी कधी माणसाचा उत्तम कुळात जन्म होतो, त्या उत्तम कुळात जन्म झाल्यानंतर माणसाला त्या जन्माचा अभिमान निर्माण होतो. भगवान अनुभव म्हणतो, म्हणून कुळ जाती वर्ण आगवेची अकारण एक अर्जुना माझे पण सार्थक एक. उत्तम कुळी जन्म क्रिया अमंगळ बुडविले कुळ उभयता. महाराज सांगतात उत्तम कुळात जन्म असू द्या, कधी कधी माणसाला सत्तेचा अभिमान निर्माण होतो. आपल्या सर्वांना ज्ञात आहे. एक कथा अशी आहे, इंद्र आहे, इंद्राचे एक सेवक आहेत विश्वाध्याय म्हणून, पण ते राक्षसांना मदत करायचे. इंद्राने त्यांना मारला. इंद्राने मारल्यानंतर जे विश्वाध्याय होते त्यांचे जे वडील होते त्यांनी यज्ञ केला. यज्ञ कशासाठी केला? इंद्राचा नाश व्हावा म्हणून यज्ञ केला. परंतु मंत्राचा उच्चार करीत असताना इंद्राचा नाश करणारा पुत्र निर्माण न होता इंद्राकडून मारला जाणारा पुत्र निर्माण झाला. आपल्या सर्वांना कथा माहितीये, वृत्रासुराचा जन्म झाला. श्री इंद्राचं वृत्रासुराचं युद्ध झालं. दधीची ऋषींच्या अस्थी तयार केल्या, अस्थिपासून वज्र निर्माण केलं, त्या वज्रापासून वृत्रासुराचा नाश झाला. परिणाम काय झाला? इंद्राने दोनदा ब्रह्महत्या घडली. वृत्रासुर हे ब्रह्म आहेत, ब्रह्मर्षी आहेत, म्हणजे ब्राह्मण आहेत ते. त्यांची हत्या घडली गेली आणि सुरुवातीला विश्वाध्याय त्यांची हत्या घडली गेली. त्याच्यामुळे इंद्र काय झाले? प्रायश्चित्तासाठी एका तपासाठी निघून गेले. इंद्राचं सिंहासन रिकामं झालं. आणि इकडे मृत्यू लोकांमध्ये नहुष नावाचा राजा आहे. नहुष नावाच्या राजाने 100 यज्ञ केले. काशतमक संपत्ती स्वर्गीची सांगतात 100 यज्ञ केले की स्वर्गाची प्राप्ती होते. आणि मग ऐकतच इंद्राचं सिंहासन रिकामं होतं. आणि 100 यज्ञ केलं. मग नहुष काय झाला? नहुष स्वर्गाधिपती झाला. ज्ञानवरे वर्णन करतात स्वर्गाचे अधिपती झाले. नहुषांना स्वर्गाचं राज्य प्राप्त झालं. पण असं सांगतात जे मूळचे इंद्र आहेत, जी देवी इंद्रायणी माता आहे ती शची माता आहे. शची माता फक्त इंद्रालाच प्राप्त असते. नवीन 100 यज्ञ करून जो इंद्र होतो त्यांना कधीही देवी शची मातेची प्राप्ती होत नाही. आणि मग तो जो असणारा नहुष आहे सिंहासनावर आरूढ झाला. पण देवी इंद्राणी जी शची आहे, शची देवीची इच्छा केली. शची देवीने एक उपाय योजना केली. म्हणजे ठीक आहे, आम्ही तुमचा स्वीकार करू, फक्त एक करा, अपूर्व वाहनामध्ये बसून या. अपूर्व वाहनामध्ये बसून या. आता अपूर्व वाहन कुठून आणायचं? त्यांनी पालखी केली आणि पालखीला ब्रह्मर्षीची योजना केली. आता ब्रह्मर्षी म्हणजे सामान्य नाही महाराज, अगस्ती वशिष्ठ मुनी जे आहेत असे ब्रह्मर्षी त्या पालखीला लावले. आणि तो नहुषाला इंद्राणीला भेटायला जायची काय झाली? अत्यंत त्वरा झाली. म्हणून तो काय म्हणतो? लवकर चला, सर्प लवकर चला, लवकर चला, लवकर चला म्हणत असताना जे अगस्ती महामुनी होते ते ब्रह्मर्षी होते. शांत चालत असताना त्याला जो नहुष जो राजा होता त्याचा अभिमान जाणवला आणि शाप दिला, तुला लवकर जायचं ना, जा सर्प योनीला प्राप्त होशील. सांगतात परी राहते भांबावला, तो भुजंगत्व पावला आणि काय त्या पालखीमध्ये तो लोंबकावू लागला, सर्प झाला, मृत्यू लोकांमध्ये येऊन पडला. मी काय सांगितलं? सत्ता आहे, सत्तेनं उन्मत्त झाला, सत्तेने उन्मत्त झाला. परिणाम सर्पाचा जन्म प्राप्त झाला महाराज. उत्तम कुळात जन्म प्राप्त झाला, सत्ता ऐश्वर्य संपत्ती प्राप्त झाली, त्याचा अभिमान निर्माण झाला. तो अभिमान परमात्मा दर्शन करून देत नाही. चिंतन करा. पहा, संपत्तीचा अभिमान निर्माण झाला. कुणाला निर्माण झाला? नल कुबेर. नल कुबेर म्हणजे कोण आहेत? कुबेराचे पुत्र आहेत, मणिग्रीव आहेत. आणि अशा प्रकारचे 2 पुत्र आहेत. गंगेमध्ये अशा प्रकारे सरोवरामध्ये स्नान करत होते. अप्सरा होत्या. देवर्षी नारद मुनी आले. आता घरी संतांशी आसने पूजा करी, काया वाचा मुनी, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणात. संत महात्मा आले, आपण त्यांच्या पाया पडलं पाहिजे. परंतु जे काय असणारे कुबेर पुत्र होते उन्मत्त अवस्थेमध्ये, तारुण्याच्या मधामध्ये, संपत्तीच्या मधामध्ये देवर्षी नारदांना वंदन केलं नाही. देवर्षी नारदांना राग आला आणि राग येऊन त्यांनी शाप दिला. उन्मत्त प्रमाणे तुम्ही जडाप्रमाणे वागलात, जा म्हणे तुम्ही जड वृक्ष व्हाल. तारुण्याचा मध आहे, सत्तेचा मध आहे, संपत्तीचा मध आहे. संतांचा आशीर्वाद सुद्धा माणसाला उपकार करतो. देवर्षी नारदांनी शाप दिला. परिणाम भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन झालं. द्वापर युगामध्ये तिथे 2 वृक्ष होते यमुनेच्या काठावर. श्रीकृष्ण परमात्म्याने आपलं उखळ बांधलं असताना ते उखळ ओढीत आले, दोन्ही वृक्षाच्या मधून गेले आणि त्या 2 कुबेर पुत्राचा उद्धार केला. सांगण्याचं तात्पर्य उत्तम कुळात जन्म आहे, सत्ता संपत्ती ऐश्वर्य सत्ता प्राप्त झालेली आहे, पण त्या सत्तेचा मद निर्माण झालाय, भगवत दर्शन होत नाही. विद्येचा मद आहे, विद्येचा मद हे परमात्मा दर्शन करू देत नाही. आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल
रामानुजाचार्य. रामानुजाचार्य साक्षात प्रभू रामचंद्राचे अवतार आहेत. त्यांची श्रीगुरु यादव प्रकाश होते. विद्या त्यांनी प्राप्त करून घेतली. कांची आहे, विष्णू कांची आहे. विष्णू कांची क्षेत्रामध्ये जो राजा आहे त्या राजाला कन्या आहे आणि त्या कन्येच्या शरीरामध्ये एका पिशाचाने प्रवेश केला. एका भूतानी पिशाचाने प्रवेश केला. ते पिशाचं काही जातच नव्हतं. मोठमोठे मांत्रिक बोलवले पण ते पिशाचं काही जात नव्हतं. शेवटी ते यादव प्रकाश आले. कन्याला पाहिलं, मंत्राच्या सामर्थ्यानं पाणी शिंपडलं आणि मंत्राचा उच्चार करू लागले. तेव्हा ते पिशाच त्या कन्येच्या मुखातून बोलू लागला. अरे म्हटले, तू किती मंत्राचा उच्चार कर म्हटले, मी खूप मोठा पिशाच आहे, मी ह्या कन्येच्या शरीराला सोडणारच नाही. आणि शेवटी यादव प्रकाशजींचे असणारे जे काही शिष्योत्तम असणारे रामानुजाचार्य आले. त्यांनी पाहिलं आणि श्रीगुरूंना वंदन केलं. ते परमात्म्याचे अवतार असल्यामुळं त्यांनी फक्त त्या कन्येच्या मस्तकावर हात ठेवला. परिणाम ते पिशाच शांत झालं. रामानुजाचार्यांना म्हणतो, महाराज क्षमा करा, चुकलं म्हणे, माझी पिशाची योनीतून मुक्तता करा. का घडलं असं? मला पिशाची योनी का प्राप्त झाली? ते जे काही ब्रह्म राक्षस आहे ते ब्रह्म राक्षस बोलतो, मी खूप विद्या संपादन केली, मी खूप मोठा अभ्यास केला आणि अशा प्रकारची विद्या संपादन करून मी ती विद्या दुसऱ्या कोणालाही शिकवली नाही, म्हणून मला ही योनी प्राप्त झाली. ब्रह्म राक्षस होण्याचे दोन कारण सांगितले. विद्येचा अभ्यास केल्यानंतर त्या विद्येचा जेव्हा अभिमान निर्माण होतो आणि ती विद्या जेव्हा मनुष्य दुसऱ्याला देत नाही तेव्हा तो तुका म्हणे मागे पाय तया जाय स्थळाशी. मागे पाय म्हणजे पिशाचाचे उलटे पाय असतात. अशा योनीला तो काय असतो, तो जात असतो. तुकाराम महाराजांप्रमाणे मी सांगतो असं नाही, तुका म्हणे मागे पाय तया जाय स्थळाशी, म्हणजे तो ब्रह्म राक्षसाच्या योनीला प्राप्त होतो. सांगण्याचं तात्पर्य विद्वत्तेचा अभिमान. आणि महाराज सांगता येणे नसरे लांछन लागे दुसरे विद्वत्तेचे भरे भूतन या अपरचे ज्ञान स्वरूप आहे. हे गेले दुःख नव आहे की विषय ज्ञान होय गगना एवढा. मागच्या ठिकाणी विद्येचा अभिमान निर्माण होतो, सत्तेचा अभिमान निर्माण होतो, तारुण्याचा अभिमान निर्माण होतो, संपत्तीचा अभिमान निर्माण होतो. देवी कुंती माता श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, भगवान या अभिमान हा जो काय मद आहे, हा मद ज्यांच्या ठिकाणी आहे, तारुण्य सत्ता विद्वत्ताचा ज्या मदाने युक्त आहे त्या पुरुषाला तुमचं दर्शन होत नाही. मग तुम्ही दर्शन कुणाला देता? त्वाम अकिंचन गोचरम. ज्यांच्याजवळ तुमच्याशिवाय कुठल्याही प्रकारचं धन नाही त्यांना मात्र तुम्ही नक्की दर्शन देता. साधू पुरुषाचं भाग्याचं वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात, इह लोक्या भूषणावकळा. भोपळा वाकळा अन्न भिक्षा आमचं भूषण आहे म्हणे. भोपळा असणं, वाकळा असणं, मधुकरी मागणं हे आमचं भूषण आहे. काय तुकाराम महाराज सांगितले पहा, निमोली संपदा भयग्रहित सर्व काळ चित्त समाधान. छिद्राचा आश्रम कुंदीर कुळवाडी धन नाम जोडी देवाचे. ते आमचा आश्रम आहे म्हणे. पण आमचा आश्रम कसा आहे? छिद्राचा आश्रम आहे म्हणे. आमच्या आश्रमाला नुसते छिद्रच आहेत का? उंदीर कुळवाडी धन नाम जोडी देवाची ते. आणि आमची जोडी जर काय असेल, परमात्म्याचं भजन करणं हीच आमची जोडी आहे. आमच्या संपत्तीपासून आम्हाला कधी भीती वाटत नाही. भीती केव्हा वाटते महाराज माणसाला? देह धनाची आवडी, सदा भय तयार संधी. धनाची आसक्ती असेल आणि शरीराची आसक्ती असेल, माणसाला भीती वाटते. धनाच्या ठिकाणी 15 अनर्थ सांगितले. स्त्रियं हुंसा अनृतम ब्रह्म काम क्रोध स्मयो मदः भेदो वैरम अविश्वास संस्पर्धा व्यसनानीच. 12 अनर्थ भागवतामध्ये सांगितले. शांतीब्रह्म एकनाथ महाराज आमची 3 सांगतात. स्त्री द्यूत मद्यपान असे 3 अनर्थ अनितीच्या द्रव्याच्या ठिकाणी प्राप्त होत असतात. म्हणून असं जे धन आहे, संत महात्म्य द्रव्याचा काय करतात? त्याग करतात. जनी भाग्य निकिंचन. साधू संतांनी पहा, जगद्गुरू तुकोबरे भजन करायचे. भजन करत असताना तुकाराम महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी धन पाठवलं. महाराज सांगतात, दिवट्या छत्री घोडे येतो बऱ्यात न पडे. आता येथे पंढरीराया मज गोविसी का असे. संतांनी धनाचा स्वीकार केला नाही असं सांगतात. ज्या शिळेवर द्रव्य ठेवलं होतं त्या शिळेचा महाराजांनी त्याग केला. ती शिळा जळशिळा इंद्रायणीमध्ये प्रवाहित झाली, पवित्र झाली आणि परत श्री तुकोबरायांना म्हणते, महाराज आमचा स्वीकार करा. द्रव्याचा स्वीकार करत नाही. द्रव्याच्या ठिकाणी काय? द्रव्याच्या मागे काही काळाचा लाग म्हणून या संग खोटा त्याचा. सोन्या आणि माती आम्हा समान हे चित्ती गोमांसा समान. तुका म्हणे आम्हा धन व्हावया भिकारी हेचे आम्हा कारण.
अंतरोनी जन जावे दूत कारण मला सांगतात साधू पुरुषांनी द्रव्याचा त्याग केला. का त्याग केला? कारण अनितीचं धन माणसाला दुःख देतं. म्हणून श्री ज्ञानोबांना म्हणावं लागलं, जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली ठाया तेथे जाऊन धनंजया विभूती माझी. एक प्रसंग सांगतो आपल्याला. संत परंपरेमध्ये थोर संत अवतरण आले. संत श्रवणी राका कुंभार म्हणून, त्यांचं तुम्ही नाव ऐकलं असेल. प्रसंग असा घडला गेला, श्री राका कुंभार महाराजांनी मडके घडवले. ते मडके घडवले आणि भाजण्यासाठी आवाज जो आहे आवा पेटवला. आणि काय प्रकार असा घडला गेला, त्या मडक्यामध्ये एका मांजरीने पिलं दिली होती. 10-12 पिलं होती आणि चुकून ते मडकं त्या अग्नीमध्ये समर्पित केलं गेलं. आई साहेबांनी सांगितलं, म्हटले महाराज आपल्याकडून खूप मोठी चूक झाली. ज्या मडक्यामध्ये मांजरीने पिलं दिली होती ते मडकं आपण काय केले, भाजायला ठेवलंय. संत शिरोमणी राका कुंभारांना इतकं दुःख झालं. श्री पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना केली, भगवान तुझ्या चरणाची शपथ घेऊन सांगतो, तू जर ह्या पिल्याला जेवण ठेवलं तर इथून कुणी संसार करणार नाही. भगवंताची कृपा आहे. देव राखे त्या मारेला कोण न मोडे काटा हिंडता. देवाची कृपा झाली. अग्नीत टाकलं तर अग्नी जाळू शकत नाही, पाण्यात टाकलं तर पाणी बुडवू शकत नाही, विष दिलं तर अमृत झाल्याशिवाय राहत नाही. 3 दिवस आवा पेटलेला होता, अग्नी तापलेला होता, सगळे मडके लाल बुंद झाले होते. मला सांगा काय होणार आहे, काय प्रकार आहे पहा. आणि अशा प्रकारामध्ये 3 दिवस संत शिरोमणी राका महाराजांनी भजन केलं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. अन्न पाण्याचा त्याग केला. फक्त 3 दिवस उपवास करून भजन केलं. 3ऱ्या दिवशी आवाज शांत झाला. भगवान परमात्म्याची कृपा झाली. भगवान परमात्म्याची कृपेनं ज्या मडक्यामध्ये पिलं होती ते मडकं आणलं महाराज. त्या 3 दिवसामध्ये ते पिलं सफरचंदासारखे झाले. भगवंताची कृपा अशी करते महाराज. संत शिरोमणी राका कुंभारांनी वचन दिलं होतं, देवा पिलाचं रक्षण केलंय, संसार करणार नाही. जेवढे वारकरी होते, ब्राह्मण होते, सगळ्या संपत्ती लुटून टाकली. पंढरी क्षेत्रामध्ये आले. पंढरीचा वास चंद्रभागेत स्नान, चंद्रभागेत स्नान करावं, क्षेत्र प्रदर्शना करावी, देवाचं दर्शन करावं, काकडा करावा, लाकूड गोळा करून जे पैसे येतील त्यामध्ये संतांना भोजन द्यावं, असा नियम केला. आता लाकूड गोळा करत असं त्यांचा नियम होता, 2 लाकूड एकत्र असतील तर गोळा नाही करायचे, 1 लाकूड असेल तरच घ्यावं. 2 लाकूड जर शेजारी दिसले त्यांच्या मनामध्ये असा विचार यायचा, ज्या ती 2 लाकूड एकत्र आहे त्या ते नक्कीच कोणीतरी आपल्यासाठी जमा करून ठेवलं असावं. 1 लाकूड दिसलं तर लाकडाचा स्वीकार करावा. किती वैराग्य पहा. प्रसंग असा आहे, श्री राका कुंभाराची कन्या वंका महाराज, आणि त्या वंका महाराज चंद्रभागेवर स्नानासाठी कपडे धुण्यासाठी आल्या. आणि त्याच प्रसंगामध्ये श्री नामदेवांची कन्या लिंबाई त्या सुद्धा कपडे धुण्यासाठी आल्या. आता शेजारी कपडे धुताना एकमेकीचं पाणी अंगावर येतच असतं. पाणी आल्यानंतर त्या ज्या लिंबाई होत्या, लिंबाई आईसाहेबांनी त्या वंका महाराजांना म्हटलं, सांगितलं तुझा बाप काय करतो मला माहिती आहे म्हणे, लाकडं गोळा करून भजन करतो, ह्याला काय वैराग्य म्हणतात का? आणि मग असं बोलल्यानंतर त्या वंका महाराज होत्या, त्या सामान्य नव्हत्या. वंका महाराज लिंबाईला म्हणतात, तुझाही बाप काय करतो मला माहिती आहे म्हणे, रडतून देवामध्ये जाऊन मंदिरात जाऊन भजन करतो. कन्या लिंबाई आहे. मोठं वाईट वाटलं. माझ्या बाबाने बोलले, नामदेवांकडे आले, म्हणजे बाबा बघा ते राका कुंभाराची कन्या असं बोलते म्हणे. तर श्री नामदेव आहे, पांडुरंग परमात्म्यावर जातात, परमात्मा प्रार्थना करतात, देव खरंच सांगा म्हणे काय राका कुंभाराचा महिमा आहे, ते खूप मोठे भगवत भक्त आहेत का? तर श्री पांडुरंगाने सांगितलं, म्हटले नामा खरंच म्हणे, मी तुला राका कुंभाराचा महिमा सांगतो, चला माझ्या बरोबर. रुक्मिणी माता, नामदेव आहे, पांडुरंग परमात्मा राका कुंभाराचा महिमा सांगण्यासाठी दाखवण्यासाठी नामदेव आहे ना जंगलामध्ये आले. सुरुवातीला राका महाराज चालताय, पाठीमागं वंका महाराज आहेत, पाठीमागं वंका महाराज कन्या महाराज. आई साहेबांनी आपल्या हातात जी काही रत्नजडित कंकण आहे रस्त्यामध्ये टाकलं, रस्त्यामध्ये टाकलं. कंकण टाकल्यानंतर राका कुंभार समोरून जात होते, पाहिलं कंकण दिसलं, माती उकरली, कंकण टाकलं, मातीने फोडून टाकलं, निघून गेले. कदाचित पत्नीला मोह निर्माण होईल म्हणून फोडून टाकलं. पाठीमागून वंका महाराज आल्या, पाहिलं मालकाने काय केलं, माती उकरली, रत्न दिसलं, पतीच्या मता अनुसरून पतीवर जसं मालकाने केलंय माती टाकून दिली. पाठीमागून वंका महाराज आल्या, पाहिलं आई बाबांनी काय केलंय, माती उकरली, रत्न दिसलं, मोठ्याने रडायला सुरुवात केली. आई बाबा पाठीमागून परत माघारी आले, बाळा काय झालं, मुंगळा चावला, मुंगी चावली, विंचू चावला, नाही म्हणे, मला मुंगळा नाही चावला, मुंगी नाही चावली, मग रडायचं कारण काय?
तुमच्यासारख्या अभागी माता पित्याच्या पोटी माझा जन्म झाला म्हणून रडते. विठ्ठल राधाकुमारांना मोठं आश्चर्य वाटलं. बाळ असं का म्हणते म्हणे, अभागी माता पित्याच्या पोटी जन्म झाला असं का म्हणते. मला सांगा बाबा तुम्ही काय केलं म्हणे. तुम्ही रत्नावर माती नाही टाकली म्हणे, तुम्ही मातीवरच माती टाकली. विठ्ठल काय वैराग्य आहे विचार करा. ज्यांनी भाग्य निकिंचन तुकाराम महाराज वर्णन करतात. ज्यांना पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐसे आदर गिरत न चोपडे, देखे दगडाचे नेपाळे निचार व्हायचा. पृथ्वीचे मोल समान असणारे रत्न आहे, पण तो महात्मा दगडा समान मानतो. समलोष्टाश्म कांचन हा भगवान परमात्मा सांगता. म्हणून इथं याच्या ठाई शेना सोने विशेष नाही, रत्ना गुंड्या काही नेण्याची बोल. म्हणून त्याच्या अंतकरणामध्ये शेणामध्ये सोन्यामध्ये फारसं महत्व नाही, फारसं अंतर नाही. जेवढं महत्व शेणाला आहे तेवढंच महत्व सोन्याला आहे. आपल्या संत परंपरेत एक नाव माहित असेल, श्री संत जवळजी आणि मुळोजी. काय महाराज वैराग्य आहे. भगवान परमात्मा दर्शन कोणाला देतात त्याचा अर्थ सांगत असताना जवळजी मुळोजी पंढरी क्षेत्रामध्ये आपण पांडुरंगाचं दर्शन करतो. जो लाकडी मंडप दिसतो ना, तो लाकडी मंडप संत शिरोमणी जवळजी मुळोजी महाराजांनी बांधलेला आहे. ते बोरीमध्ये राहावं, चंद्रभागेचं स्नान करावं, काकडा करावा, भजन करावं, वैराग्य धारण करून राहिले होते. पेशव्यांना बातमी कळाली की संत जवळजी मुळोजी खूप मोठे वैराग्य संपन्न आहे, पण ते द्रव्य स्वीकारणार नाही. म्हणून काय केलं, एक सोन्याच्या मोहराने भरलेलं ताट काकडा करत असताना त्यांच्या ओरीमध्ये नेऊन ठेवलं. काकडा झाला आले, ओरी झाडत होते. झाडत असताना ते ताट दिसलं. तर श्री संत जवळजी श्री संत मुळोजीला म्हणतात, मुळोजी इथे कुणी घाण केली आहे, कुणी केली माहित नाही म्हणे. मग जशी माता एखाद्या लहान बाळाचे घाण ते सुटलीमध्ये भरते टाकून देते, तसं श्री संत जवळजी महाराजांची सगळी जी काही घाण म्हणजे जे सोन्याच्या मोहरा होत्या सुटलीमध्ये भरल्या उकंड्यात टाकल्या. विठ्ठल आपण उकंड्यात शोधायला जातो. विठ्ठल महाराज सांगतात, जनी भाग्य निकिंचन हे खरं भाग्य आहे. ऐक नाही, महाराज सांगतात थोरपणा अंगात तरी ऐसे आणावे, नांदनो कैसे सांगा, नाही तरी वाया भागा, थोरपणा अंगात तरी ऐसे आणावे. तुम्हाला जगामध्ये मोठेपणा प्राप्त करायचा ना, मग आमच्यासारखा मोठेपणा प्राप्त करा. आम्ही सदैव सुडके, जवळी येतात चोर धाके, जाऊ पुढे भिके, कुत्री घर राखती. तुकाराम सांगतात काय भाग्य तुकोबऱ्यांचं. महाराज तुकोबऱ्यांच्या जवळ कसल्याच प्रकारची वस्तू नाही. जेवढं काही महाराजांजवळ होतं, जेव्हा पांडुरंग परमात्म्याने भंडारा भामचर डोंगरात तुकोबऱ्यांना साक्षात्कार झाला, दर्शन झालं. तुकाराम महाराज आळंदीमध्ये देहूमध्ये आले, इंद्रायणीच्या घाटावर आले. इंद्रायणी मातेजवळ आल्यानंतर कान्होबांना सांगितलं, कान्होबा काय करा म्हणे, सगळे कागदपत्र घेऊन या, कर्जाचे कागदपत्र घेऊन या आणि पहा मी माझ्या वाटेचे आलेले कर्जाचे कागदपत्र स्वतःच्या हाताने इंद्रायणीमध्ये समर्पित करतोय. विठ्ठल महाराज जनी भाग्य निकिंचन. आणि हे खरं वैष्णवाचं खरं भाग्य जर काय असेल तर हे खरं भाग्य आहे. महाराज सांगतात त्या भाग्याने आम्ही संपन्न आहोत. तुकोबरे सांगतात अशा भाग्याने ते संपन्न आहे. अम्मा सोयरे हरिजन ते आमचे सोयरे, दुसरे आमचे सोयरे नाही. संत महात्मे तुकोबर आहे, जेव्हा तुकोबर त्यांना सोयरे म्हणतात. ते माझे सोयरे सज्जन सांगा ते पाया ठेवते विठोबाचे. महाराज सांगतात मग लोकांनी प्रश्न केला, इतर लोक नातेवाईक आहेत तुमचे, काका आहेत, मामा आहेत, त्यांना काही किंमत देता का नाही. देतो ना म्हणे. येरामान विधी पाळना पुरते. का देतो, देवाची ती भूते म्हणून. या मस्तनातलं भूत नाही बरं का, देवाची भूत आहेत ते, देवाची भूत आहेत म्हणून आम्ही त्यांना किंमत देतो. महाराज सांगतात जसं लग्नामध्ये मामाला किंमत असते, का किंमत असते मला माहित नाही, पण मामाला किंमत असते, तसं आम्ही किंमत देतो त्यांना. फक्त विधी पाळण्यापुरते आम्ही त्यांना काय करतो, किंमत देतो. एरवी आम्ही त्यांना महत्व देत नाही. सर्व भावे झालो वैष्णवांचा दास, करीन त्यांच्यास उत्तिष्ठासी. महाराज सांगतात तुका म्हणे जैसे आवडते हरिदास, तैसे नाही आस. अनेकांचे जितके वारकरी आम्हाला प्रिय आहे, वैष्णव प्रिय, तितके जगामध्ये आम्हाला कोणीच प्रिय नाही. हरिभक्त माझे जीवन
त्याशी अनेक सोयरे सज्जन व कोणी वैष्णव वाचून नाही मग दुसरं कोणी आम्हाला सोयरे नाही. आम्हाला वैष्णवच आम्हाला सोयरे आहेत. पहा, कंठी तुळशीमाळा नामाचे धारक ते माझे तारक, भावनदीचे आळसे लंबे भावे हरीचे नाम गाती ते माझे सांगाती. परलोकीचे तुकाराम महाराज सांगतात, ज्यांच्या गळ्यामध्ये कंठी तुळशीची माळ आहे, जे नामाचे धारक आहेत ते माझे तारक, भावनदीचे ते माझे तारक आहेत. आम्ही इतरांना कधी स्वैर मानणार नाही, इतरांना कधी सज्जन मानणार नाही. तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन सोयरे हरिजन प्राण सके. आमच्या जीवाचं जीवन जर कोण असतील तर वारकरी वैष्णव हे आमच्या जीवाचं जीवन आहे. म्हणून आम्हा सोयरे हरिजन. आमचे सोयरे कोण आहेत? हरिजन. हरिजन शब्दाचा अर्थ काय हो? जे हरीची सेवा करतात ते हरिजन नाही, हरी ज्यांची सेवा करतो ते हरिजन. विठ्ठल भक्ती असे आपल्याला हिताच्याने लोभे माझा आवडे तोही भक्त जमे मीची तर येवाला घ्यायचा ज्ञानी योग. आपण भक्त आपण गोचडे भक्त आहोत. आपले देव आवडतो पण देवाला आपण आवडतो पण मोठी शंका आहे मला. त्या गोचड्याला म्हैस आवडत असते पण म्हशीला गोचड आवडत नसते. म्हणून पंढरी क्षेत्रामध्ये पांडुरंगाने मुद्दाम योजना केली, एक पोलीस ठेवलाय. असे वारकरी आले की गुद्दा मारायचा हाकलून द्यायचं. ज्ञानी त्वात्मय व मे मतम. भगवान परमात्मा सांगतात ज्ञानी आत्मा माझा. वारकरी आले, वैष्णव आले, सजवत गोष्ट तुकोबऱ्यासारखे संत आले, ज्ञानोबर आले, मग जया पूजले आदरे पांडुरंगे. तुका पांडुरंग परमात्मा तुकोबऱ्याचं पूजन करतात, ज्ञानोबऱ्याचं पूजन करतात. मग हरिजन कोणते? म्हणजे हरीची सेवा करतात ते हरिजन नाही. श्री हरी पांडुरंग परमात्मा ज्या जनांची सेवा करतात असे असणारे ज्ञानी भक्त ते आमचे सोयरे. आम्हा सोयरे हरिजन जनी भाग्यनी किंचन. द्रव्यरहित असणं हेच त्या साधू पुरुषाचं भाग्य. असे जे साधू पुरुष आहेत त्यांच्या ठिकाणी किती मोठं धैर्य असतं अभंगाच्या दुसऱ्या. ज्यांचे परमात्म्याची निष्ठा कधी भंग पावत नाही महाराज. आपली निष्ठा टिकते का? आपली निष्ठा टिकतच नाही. निष्ठा शब्दाचा अर्थ आहे आपली निष्ठा स्था तिष्ठती ती निष्ठा जी अचल आहे. आपली निष्ठा नसते, आपली निष्ठा निष्ठे असते. आहे की नाही? कठीण प्रसंग आला कधी माणसं पळून जातात सांगता येत नाही. ज्ञानोबरांच्या सोयामध्ये जर जास्त पाऊस झाला, आहे की नाही, जर जेवणाची गाडी जर दुपारी 12 वाजता वेळेवर आली नाही, तंबूमध्ये पाणीच पाणी झालं, लोक वळकटे बांधतात आणि घरी निघून जातात. निष्ठा नसते आपली, निष्ठा निष्ठी असते. कठीण प्रसंग आला निघून माणसं पळून जात असतात. महाराज सांगतात धीर नाही गोता खाय ढळ नाही जरी लाभ घरीच्या घरी. धीर तो कारण साह्य होतो नारायण. धैर्य अत्यंत महत्वाचं आहे. परमार्थामध्ये धैर्य अत्यंत महत्वाचे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार
गारे वर्म चुकोने संत श्रवणी भावनात मनांचा किती गोड अभंग आहे. जरी हे आकाशवर पडो पाय ब्रह्मा गोळ भंगा जाय वडवान त्रिभुवन काहीतरी मी तुझीच वास पायाला विठोबा. सप्तसागर एकवट होती जय हे विरोणी जाय क्षिती पंचमहाभूते प्रलय पावती तरी मी तुझीच वाट पायाला विठोबा. भलतैसे वर पडो भारी नाम न संडो न टळो निर्धारी जैसी पतिव्रता प्राणेश्वरी विनिमी भानुदास म्हणे अवधारे का विठोबा. काय निष्ठा आहे. आकाशवर पडू द्या म्हणे ब्रह्मागोळ भंगाला जाऊ द्या त्रिभुवन वडवाळ अग्नीनं खाऊ द्या पण मी तुमची भक्ती कधी सोडणार नाही. सुरीसन माझे मन पाहे कसून चित्तन ढळे तुझ पासून कापुली देन शिर पहा कृपण की उदर देवा पहा म्हणे. सप्त सागर एकूट होऊ द्या पृथ्वी विरून जाऊ द्या पंचमहाभूते प्रलय होऊ द्या तुम्ही तुमची नामनिष्ठा तुमची वारी तुमचं भजन आम्ही कधी सोडणार नाही. किती मोठी निष्ठा असणे विचार करा. ज्यांच्या धैर्या नाही भंग देह जावो अथवा राहो पांडुरंगे दृढ भाव. देह गेला तरी चालेल देह राहिला तरी चालेल काय हरकत नाही पण देवा तुमची सेवा झाली पाहिजे तुमचं भजन घडलं पाहिजे. धैर्याचं चिंतन करत असताना गीतेमध्ये 11व्या अध्यायामध्ये 3 प्रकारचं धैर्य सांगितलं. एक तामस धैर्य राजस धैर्य आणि सात्विक धैर्य. तामस धैर्याचा विचार करताना या स्वप्नम भयम शोकम विषादम मदमेवच न विमुच्यति दुर्वेदा धृतिस्सा पार्थ तामसी. सात्विक धैर्य काय करतं. सात्विक धैर्याचं वर्णन तामस धैर्याचं वर्णन करत असताना भगवान परमात्मा ज्ञानोबाने सांगतात जे धैर्य निद्रा या स्वप्नम भय भीती या स्वप्नम भयम शोकम शोक विषादम विषाद आणि मदमेवच वयसा युक्त कामू यांचा वाढवी संभ्रमू म्हणून मध्ये आश्रम तोची केला. वयसा वित्त आणि कामू या तिन्हीचा मत त्या ठिकाणी निर्माण होतो. म्हणजे जे धैर्य ज्या धैर्यामुळं निद्रा आळस निर्माण होते ज्या धैर्यामुळं अंतःकरणामध्ये भीती निर्माण होते जे धैर्य शोक निर्माण करतं जे धैर्य विषाद निर्माण करतं जे धैर्य मद निर्माण करतं ते तामस धैर्य. म्हणजे जे कर्म भांडवल असते त्याची चौकना येते पाहे एवढे साने जया धृती ते राजस धैर्य आहे. म्हणजे जे कर्म भांडवल असते जेवढे पैसे गुंतवलेले त्याचे चौपट येण्याची वाट बघतो आणि चौपट येण्यासाठी जे कष्ट सहन करतो ज्या धैर्याने सहन करतो ते राजस धैर्य. सात्विक धैर्याचं वर्णन करत असताना भगवान परमात्मा सांगतात भक्त्या धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेना विचारिण्या धृतिस्सा पार्थ सात्विकी. जे धैर्य ज्ञानोबाचे ओळ किती गोड आहेत पहा. उदेलिया दिन करू चोरसी होते अंधारू का राजाज्ञा अव्यवहार खुंटवी जेवी नाना पवनाचा साठो वाजनालिया निटो अंगेसी बोभाटू सांगितली मेघ नाना अगस्त्याचे दर्शने सिंधू घेऊन ठाती मौने चंद्रोदयी कमळवने मिठी देते. हे असो पाव उचलला मदमुखन ठेविती खाला गाजवणी पुढा झाला असे हो जरी. माऊलींचे ओळ किती गोड आहेत पहा. माऊली वर्णन केले उदेलिया दिन करू चोरसी ठोके अंधारू. सूर्यनारायण उगवल्यानंतर महाराज अंधारी नाहीसा होतो आणि चोरीचाही व्यवहार नाहीसा होतो. दिवसा कधी चोरी होते का. दिवसा कधी चोरी होत नाही. सूर्यनारायण उजाडल्यानंतर प्रकट झाल्यानंतर अंधारी नाहीसा होतो चोरीचाही व्यवहार नाहीसा होतो. माऊली पुढे वर्णन केले चंद्रोदय वने कमळ वने मिठी देते. चंद्राचा उदय झाला सूर्यनारायणाचा उदय झाला. चंद्राचा उदय झाल्यानंतर जे काही सूर्यविकासाने कमळ असतं ते मिटून जातं. अगस्ती ऋषींचं दर्शन झालं. सिंधू गर्जना करेल का महाराज. जो वर येतो वरी सिंधू करी गर्जना जो त्या अगस्ती ब्राह्मणा देखील नाही. अगस्ती ब्राह्मणाला पाहिल्याबरोबर समुद्र शांत होऊन जातो. ज्ञानोबा वर्णन करतात किंवा हे असो पाव उचलला मदमुखन ठेविती खाला. हत्तीचा कळप चाललेला आहे महाराज पहा. हत्तीचा कळप चाललाय हत्तीनं पाय उचललाय पण तिकडून सिंहाची डरकाळी ऐकून आली.
सिंहाची डरकाळी ऐकायला आल्यावर तो हत्तीचा पाय तसाच राहतो. विठ्ठल पैशाचा धुरू उठले अंतरू मनाने के व्यापारो सांडिती उभे इंद्रिया विषयाच्या गाठी अपयशया सुट्टी किरीटी मना मायाच्या पोटी गती दाही संकल्प विकल्पाचे लुगडे सांडूनी मन मागिलीकडे बुद्धीही उगे उगीची पैसे. माऊली सांगतात की धैर्य निर्माण झाल्यानंतर काय होतं, मनाचे व्यापार नाहीसे होऊन जातात. इंद्रिया विषयाच्या गाठी अपयशया सुट्टी किरीटी इंद्रियाचा आणि विषयाचा संबंध आपोआप संपून जातो. मनाचे जे धर्म आहेत संकल्प विकल्प करणं ते मनाचे सर्व धर्म त्या सात्विक धैर्यामुळे नाहीसे होतात. परी परमात्मा चक्रवर्ती उगानी की जो हाती तो लाचू न घेता धृती धैर्यती जे. हे सात्विक धैर्य कधी लाच घेत नाही महाराज. जोपर्यंत भगवत दर्शन होत नाही तोपर्यंत सात्विक धैर्य कधीही लाच घेत नाही. जे धैर्य भगवत दर्शन करून देतं त्याला सात्विक धैर्य म्हणा. महाराज सांगतात ज्यांच्या धैर्या नाही भंग इंद्रियाचा विषयाचा संबंध संपला. जे धैर्य इंद्रियाचा विषयाचा संबंध संपून टाकतं. इंद्रियाचा विषयाचा संबंध संपणं सामान्य गोष्ट नव्हे. ज्ञानावर दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणतात जयाच्या अभ्यासाची घरटी या नियमाचे ताटे जे मनाचे सदा मुठी धरून आहात तेही किजती कासाविषयी. एक पौराणिक बुवा होते, पुराण सांगायचे. पुराण सांगत असताना त्यांच्याकडे दिवा होता. दिवा होता म्हणजे तो दिवा कुठं होता, मांजराच्या डोक्यावर होता. ते मांजर बसलेलं असायचं, त्या मांजराच्या डोक्यावर दिवा होता. त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये ही पौराणिक पोथी सांगायची. थोडी स्वतःमध्ये गडबड झालेली झाले तर ते म्हणायचे किती गडबड करता पहा आमचं मांजर कसं आहे सीतप्रज्ञा भाषा. आता श्रोते काही सामान्य नसतात. प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती श्रोते हुशार असतात. त्यातल्या एका वारकऱ्याने काय केलं, पडशेमध्ये 2-4 उंदीर घेऊन आला. 2-4 उंदीर घेऊन आला आणि समोर बसला. ठरल्याप्रमाणे मांजराच्या डोक्यावर देवा ठेवलाय, पोथी चाललेली आहे. थोडी श्रोत्यामध्ये गडबड झाली ते पौराणिक बुवा म्हणे किती गडबड करता आमचं मांजर कसे बघा सीतप्रज्ञा का भाषा. त्या वारकऱ्याने काय केलं, हळूच परिस्थितीत तोंड उघडलं. उघडल्यानंतर 2-4 उंदीर बाहेर आले. आता काय झालं सांगा. ते मांजर शांत राहील का? मांजर शांत आहे कुठपर्यंत, जोपर्यंत विषय दिसत नाही तोपर्यंत मांजर शांत आहे. ते मांजराने उंदीर पाहिला आणि पुराणिक बुवाला सांगितलं तू पुराण सांगण्यात झोप घे, मला काय करायचं, मी चाललो उंदराकडे. वर्णन करतात दैसा का हिरवे चारे भांबावे पशु. हिरवा चारा दिसला पशु भांबावून जातो. आपली इंद्रिय शांत आहेत कुठपर्यंत शांत आहेत, जोपर्यंत विषय दिसत नाही तोपर्यंत शांत आहे. एकदा विषय दिसते ना दिसते महाराज सांगा येतो तो हे पिकावते पुरुषस्य विपश्यतः इंद्रियानी प्रमाथिनी हरंती प्रसभम मनः. नाव आहे, जहाज आहे, तीराला आलेले आहे. महाराज सांगा आता अपाय टाळलेला आहे. पण अशाही प्रसंगामध्ये जर वादळ आलं तर ते वादळ काय करतं, त्या जहाजीला परत पाण्यामध्ये बुडवतं. म्हणून ज्ञानोबाने वर्णन करतात पहा जरी हृदय विषय स्मरती तरी निसंगाही आपजे संगती संगी प्रगटे मूर्ती अभिलाषाचे महाराज सांगता पैसे प्राप्ते पुरुषे इंद्रिय लाये कौतिके तरी आक्रमिला जाण दुःखे संसारिके तशी विषयाची शंका मनी वस्ती दे का घातू करी असे का विवेक जात. विषयाची शंका जरी मनामध्ये असेल तर विवेकाचा काय करतं, ते नाश करतं. ज्ञानोबाने सांगतं ते सात्विक धैर्य काय करते विचारतात. सात्विक धैर्य इंद्रियाचा आणि विषयाचा संबंध तोडून टाकतं. ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एक विधरंग. पंचदशीकारांनी सात्विक धैर्याची व्याख्या खूप गोड सांगितली. धीरत्वम अक्ष प्राबल्य आहे आनंद समाज वांछया तिरस्कृत्य अखिलाक्षानी तच्चिंतायम प्रवर्तन. धीरत्व म्हणजे काय, अक्ष प्राबल्य आहे. अक्ष शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय. अक्ष प्राबल्य आहे आनंद स्वाद वांछा. इंद्रियाचं सामर्थ्य खूप भयानक आहे महाराज. ब्रह्मदेवानी जीवाची इंद्रिय बहिर्मुख केली. या विषया वाचून काही अनेक सर्वता रम्य नाही ऐसा स्वभावाची पाही. इंद्रियाचा विषय वाचून इंद्रियाला काहीच गोड वाटत नाही. आणि अशा प्रसंगामध्ये आता ते इंद्रिय विषयामध्ये कसे वाटतात तुम्हाला माहिती आहे का. प्रातस्पणे वैकुंठोशी गुरुवर श्री वैद्य बाबा एक उदाहरण सांगायचं. एका माणसाला 2 पत्न्या होत्या. 2 पत्न्या होत्या. एका पुरुषा दोघे नाही पाप वसे त्याचे घरी. तो कारण महाराज सांगितले. आता 2 त्याला पत्न्या होत्या. पूर्वीचा काळ होता आणि काय आता घर 2 मजली घर होतं. त्याला जिना मात्र नव्हता, शिडी होती. पूर्वीचा काळ होता. आता जिना वगैरे असतो. मग आता ते मध्ये शिडी होती. वर एक पत्नी राहत होती, खाली एक पत्नी राहत होती. सणाचा दिवस आला. सणाचा दिवस आला तर दोघींनी मालकाला पुरणपोळीचा नैवेद्य म्हणजे काय केलं, पुरणपोळी सांगितलं महाराज उद्या 11 वाजता बरोबर जेवायला यायचं. खालच्या पत्नीने सांगितलं 11 वाजता जेवायला यायचं. वरच्या पत्नीने सांगितलं 11 वाजता जेवायला यायचं. बरोबर स्वयंपाक तयार झाला.
आणि मग तो ग्रहस्थ घरामध्ये आला. खालची पत्नी थोडी व्यस्त होती. खालची पत्नी व्यस्त असल्यामुळे थोडं थोरलीकडे जाऊन म्हणून वरच्या पत्नीकडे जात असताना शिडीवरून चढू लागला. शिडीच्या मध्यभागी आला. आल्यानंतर जी धाकटी होती ती म्हणते, महाराज पहिलं आमंत्रण माझं आहे, स्वयंपाक तयार आहे, ताट वाढून ठेवले. त्या खालच्या पत्नीने काय केलं, पाय धरले. अशी घटना घडली. त्याची वरची पत्नी होती, महाराज मी थोरले, स्वयंपाक तयार आहे, ताट मांडले, जेवायला बसा. वरच्या पत्नीने हात धरले, खालच्या पत्नीने पाय धरले. या भांडणामध्ये शिडी गेली पडून. विठ्ठल काय झालं सांगा बरं महाराज. ती शिडी पडून गेली आणि तो त्या मध्यभागी बरोबर लोंबकावू लागला. असं का घडलं गेलं. नाथ महाराज म्हणतात, जेवे एका गेहपती बहुधा सौती तोरती. एका पुरुषाला जर पुष्कळ पत्न्या असल्या त्याची फजिती अशा प्रकारे होत असते. हा मी दृष्टांत काय सांगितला. नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात, जेवय का तो मोहपकाची तर्षा. महाराज ही जी काही आपली इंद्रिय आहेत, आपली इंद्रिय प्रत्येक विषयाकडे वळतात. जिव्हा रसाकडे ओढी, तुषा प्रासना लागे तोडी. नाथ महाराज म्हणतात, जिव्हा आहे, जेव्हा रसनाकाळ म्हणजे रसाकडे प्रवृत्त होते. या डोळ्याला वाटतं चांगलं बघायला मिळावं. त्वचल त्वचा पाहे मृदुपण, उदरवांशी अन्नपूर्ण, श्रवण मागते गायन, मधुर आलापयुक्त. नाथ महाराज वर्णन करतात, त्वचेला मृदू स्पर्श पाहिजे, पोटाला वाटतं पोटभर खायला मिळावं, कानाला वाटतं चांगलं गायन ऐकायला मिळावं. ऐशी इंद्रिय जी आहेत, आपली इंद्रिय प्रत्येक इंद्रिय विषयाकडे वळतात. मग नाथ महाराज म्हणतात, जेवी एक गेहपती बहुधा सौती तोडीती. जसं एखाद्या माणसाला पुष्कळ पत्न्या असाव्या तशी फजिती होते, तशी आपली इंद्रिय विषयाकडे वळतात. मग ते धैर्य काय करतं, ते सात्विक धैर्य विषयापासून इंद्रियाला संयमित करतं. म्हणून महाराज सांगतात, अक्षय प्राबल्यापी आनंद स्वाद वांछया. भगवत प्राप्तीच्या आनंदासाठी, परमात्म्याच्या आनंदासाठी तो महात्मा काय करतो, इंद्रियाचे धर्म बाधित करतो. इंद्रिय जरी माझे कोणी काय पितील मान तरी नको आन वधो जीवे. महाराज सांगतात, तुकाराम महाराज आपल्या इंद्रियाला प्रार्थना करतात, विनंती करतात. बघ म्हणे डोळ्याला तुकाराम महाराज सांगतात, मातीच्या परी देखती परणारी ठेवी नेत्र नाहीतरी नको. आमच्या डोळ्याने मातृ समान जर स्त्रीला पाहिलं तर आमचे डोळे ठेवा, नाहीतर आम्हाला आंधळे करा. तरी भले कांटाळा करी ते निंदा स्तुतीचा, नाहीतरी कानाचाही देख प्रयत्न. आमच्या कानाने निंदास्तुती कोणाची ऐकू नये, आणि आमचे कान जर निंदास्तुती ऐकत असते तर आमचे कान बहिरे करा. महाराज सांगतात, असो दे मोकळी जेव्हा, जरी गायला गुण नाहीतरी खेळून टाकी प्रती. आमच्या जेवेने जर परमात्म्याचं भजन केलं तर आमची जेव्हा मोकळी ठेवा, नाहीतर मुखी करून टाका. सांगतात, ज्यांच्या धैर्या नाही भंग, भाव एक विध रंग. ज्यांच्या अंतःकरणाचा परमात्म्याविषयी भाव असतो, एकविध असतो, त्यांच्या भक्तीच्या रंगामध्ये कसल्याही प्रकारचा बिघाड होत नाही. आपल्या भक्तीचा रंग कधी एक नसतो. ज्ञानोबाने वर्णन करतात, पुनबट कुळवाडी तैसा आनान देव मांडी. आदिनाची परवडी वरीत आहे. एखादा अडाणी शेतकरी काय करतो, हे पीक घेतो, चांगलं नाही आलं दुसरं पीक घेतो, तिसरं घेतो, त्याला कसल्याही प्रकारची फळाची प्राप्ती होत नाही. तसं जो काय आज्ञाने भक्त आहे, एखाद्या देवाची उपासना करतो, काही तर नवस करतो, तो नवस प्राप्त नाही झाला, दुसऱ्या देवाला नवस करतो म्हणतो पहिल्या देवात काहीच राम नाही. भाव एक विध रंग पतिव्रते जैसा, भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, आम्हा नारायण तैशा परी. जसे पतिव्रत असलेला पती हा प्रमाण असतो, लोभी पुरुषाला धन हे प्रमाण असतं. आम्हा नारायण तैशा परी आम्हा विष्णुदाचा. एक विध भाव न मनोया देव आणि काशी. ही जी काही निष्ठा आहे, भाव एक विध रंग. संसारातला रंग मी बदलतो. पहा, परमार्थातला रंग हा अभंग असतो, संसारातला रंग कधी एकविध राहत नाही. महाराज बरोबर शांतीब्रह्म मातृ संतश्रेष्ठ विषय पाहिला, कनिष्ठ विषय वजा होतो. आता पंगत झालेलीच आहे, पंगत झालेली आहे. आता काही पंगत 18 वाजता नाहीये. कदाचित पंक्तीला माणसं वारकरी बसले, पंक्तीच्या मालकाने सुरुवातीला साधा भात वाढला. वारकरी आनंदाने साधा भात खातात. पंक्तीचा मालक मसाला भात घेऊन येतो, वारकरी काय करतात, साधा भात बाजूला टाकतात, मसाला भात घेऊन द्या म्हणतात. पंक्तीच्या मालकाने दूध भात आणला, वारकरी काय करतात, मसाला भात बाजूला साधतात, दूध भात घेऊन द्या म्हणतात. का घडलं गेलं, श्रेष्ठ विषय पाहिला, कनिष्ठ विषय वजा होत असतो. विषयामध्ये दोष आहेत, शयातिशय दोष आहेत, आधी अंतानी विषय काय युक्त आहे. आणि असा संसारातला हा रंग आहे. संसारातला रंग नेहमी बदलत असतो.
परमात्माचा रंग मात्र एकविध असतो. पण जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एकविध रंग. म्हणून महाराज सांगतात आम्हा स्वैरे हरिजन जनी भाजलेली किंचन. मग किती कठीण प्रसंग आला तर ते देवाचा विस्मरण कधी होत नाही. अभंगाचं तिसरं चरण ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एकविध रंग. एकदा मोठ्या प्रेमानं श्री पांडुरंगाचं मुखाने नाम आणि हाताने टाळी. विठोबा भगवत भक्त संत महात्मे आपला नियम कधी मोडत नाही. तुकोबऱ्यांच्या चरित्राचा विचार करा. 13 विठ्ठल विठ्ठल लाट गेली असेल. पण महाराज सांगतात भोके तहाने चित्ते सदा देव आठवणी. जगद्गुरु तुकोबरायांचं चिंतन करा. जगद्गुरु श्री तुकोबरायांनी 13 दिवस उपवास केला. 13 दिवस उपवास केल्यामुळे भगवान श्री पांडुरंग परमात्मे दर्शन दिलं. भोके तहाने चित्ते सदा देव आठवणी चिंतन करा. श्री निळोबराय महाराजांनी 42 दिवसाचा उपवास केला. 42 दिवसाचा उपवास केल्यानंतर निळोबराय महाराजांना जगद्गुरु तुकोबरायांचं दर्शन झालं. भोके तहाने चित्ते सदा महाराज सांगतात. किती कठीण प्रसंग. आपलं तसं नाही महाराज. एकादशीला किती कठीण प्रसंग आहे. एकादशी आहे काय तुझा जीव जातो एकादशी फराळाच्या मिसे धनिकेशी महाराज सांगतात. एकादशी उद्या असेल. एकादशी उद्या असेल. लोक म्हणतात तुझ्या एकादशी आहे भरपूर खाऊन घ्या. म्हणजे प्रकार असा आहे महाराज. चिंतन करा. द्वादशी आली लोकांना विचार करा द्वादशी सोडायला. ते
बोलतात फराळ एकादशी एका आजीर्ण झालाय, संध्याकाळी गौरीशी सोडली तर चालू करणार. म्हणजे आपला प्रकार असा आहे. सांगण्याचं तात्पर्य संत महात्मे भुके तहाने चित्ती सदा देव आठवते. किती कठीण प्रसंगाला संत महात्मे भगवान परमात्म्याचं नामचिंतन सोडत नाही. दुसरं कारण सांगतो, अमृताचा मिरजरूप प्रसविजयाचा जठरूप त्या स्वदेप शेताळतरूप काहीच नाही. ज्याच्या पोटामध्ये अमृताचा झरा आहे, ज्याच्या पोटामध्ये अमृताचा झरा आहे, त्याला भूक तहान कधीच लागत नाही. अहो, अमृताला फिक्कट करणारं परमात्म्याचं नाम ज्याच्या पोटामध्ये, त्याला भूक तहान लागेल का? तुका म्हणे जेव्हा थोर झाले सुख नाटवे हे भूक तहान काय, चिंतनेची झाली नलगे अंगपाणी तुका म्हणे मनी समाधान. महाराज सांगतात तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी, तुका म्हणे दिवस रात्री याची खाती अन्न दे. संतांचे भोजन अमृताचे पान करीती कीर्तन सर्व काळ. रात्रंदिवस परमात्म्याचं भजन करणं हे संतांचं भोजन आहे. आणखी एक कारण सांगतो, भुके तहाने जितके सदा देव आठवते. एक महात्मा होता, पंडित जगन्नाथ मिश्र त्यांचं नाव आहे. ते गीतेवर प्रवचन करायचे. गीतेवर प्रवचन करत असताना गीतेचा 9व्या अध्यायाचा श्लोक आला, अनन्या शिंत येतो मा हे जनात परिपासते तेशा विद्या विवृत्तानं योगक्षम वहाम्य. पूर्ण त्यांचा देवावर विश्वास होता. भगवान परमात्मा आपला योगक्षम वाहणार आहे, भगवान परमात्मा आपला योगक्षम वाहणार आहे, हा पूर्ण विश्वास होता. आणि मग काय झालं, घरामध्ये राहायला काहीच नव्हतं, घरामध्ये खायला काहीच नव्हतं. आणि अशा प्रसंगामध्ये विठ्ठल आता लाईटीची इच्छा कीर्तन पास केलं पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य त्याचा योगक्षेम वहाम्य श्लोक होता. घरामध्ये खायला काहीच नव्हतं. पंडित जगन्नाथ मिश्र म्हणतो आपला देवावर विश्वास आहे, भगवंताचं प्रीत आहे, योगक्षेम वहाम्य. भगवान परमात्मा भक्ताचा योगक्षेम वाहतात. आपण चिंता करायची काय गरज आहे म्हणे. घरामध्ये खायला काहीच नव्हतं, संपलं सगळं होतं. आणि मग जगन्नाथ मिश्र गंगेवर स्नानाला गेले आणि त्यांना असं वाटलं कदाचित परमात्मा योगक्षेम वाहत नसावा. ज्यावरती आपल्या घरामध्ये खायला काहीच नाही आणि ज्यावरती आपल्या अन्नाची सोय झाली नाही, त्यावरती नक्कीच हे शब्द जरा चुकीचे असावे. मग त्यांनी काय केलं, योगक्षेम वहाम्यमच्या ऐवजी योगक्षेम ददाम्यम केलं. वहाम्यम शब्द खोडला, ददाम्यम केला. म्हणजे परमात्मा योगक्षेम देतो किंवा करोम्यम केला, परमात्मा योगक्षेम करतो. वहामी म्हणजे स्वतः वाहणं, करोमी म्हणजे दुसऱ्याच्या मार्फत करणं. भगवान परमात्मा ते पाहिलं. पंडित जगन्नाथ मिश्रांचे शब्द खोडले होते. ते जगन्नाथ मिश्र स्थानाला गेले आणि भगवान परमात्म्याने बाल रूप धारण केलं आणि लहान मुलाचं रूप घेऊन जगन्नाथ मिश्राच्या घरी आले. घरी ती जगन्नाथ मिश्राची पत्नी होती आणि मग बैलगाडी घेऊन आले होते. मग गहू डाळ तूप जी काही तिखट मीठ असे सगळं सामान वर्षभर पुरे एवढा शेदा. आपण कोण आहात म्हटले. आईसाहेबांनी विचारलं. ते बाळ इतकं सुंदर होतं, राजस कुमार मदनाचा पुतळा. कीर्तन करावं अशी इच्छा आहे लाईटीची, विठ्ठल विठ्ठल. प्रकार असा घडला गेला ते जे काही बाळ होतं ते साक्षात श्रीकृष्ण परमात्मा होते. इतकं गोड त्या रूप होतं. गोड तुझे रूप गोड तुझे नाव देय मद प्रेम सर्व काळ. अत्यंत गोड असा मुलगा आला. सगळी शेजा सामोरे आणले. आईसाहेबांनी विचारलं, काय म्हणे बाळ तू कोण आहेस. तुमच्या मालकाचा मी शिष्य आहे म्हणे, तुमच्या मालकाने मला विद्या दिलेली आहे. मग काहीतरी गुरुचं ऋण फेडावं म्हणून हे सगळी शेजा सामोरे आणलेले. पण त्या बाळाच्या गाळावर एक जखम होती. बाळा तुझं इतकं गोड रूप आहे म्हणे, पाहिल्यावर तुला पाहावंच वाटतं, पण तुझ्या गालावर जखम कोणी केली. तुझ्या मालकानेच मारलंय म्हणे. विठ्ठल मालकाने मारले काही समजलं नाही. ते बाळ निघून गेलं. महाराज पंडित जगन्नाथ मिश्र आले. पाहिलं गहू तूप डाळ सगळं जे काही तिखट मीठ होतं. आणि मग आईसाहेबांनी सांगितलं, महाराज काय झालं म्हणे, तुम्ही स्नानाला गेले, तुमचा एक शिष्य आला, इतकं गोड होता म्हणे, इतकं गोड रूप होतं त्याचं, साक्षात जसं काही कृष्ण परमात्म्याचं बाळ रूप आहे. पण आम्ही पाहिलंय इतका सुंदर मुलगा होता, पण गालावर एक जखम होती. आम्ही विचारलं तुझ्या गालावर जखम काय, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमच्याच मालकाने मारलंय. जेव्हा तुमच्या मालकाने मारले असे शब्द उच्चारले तेव्हा पंडित जगन्नाथ मिश्राच्या डोळ्यातून पाणी आलं. देवाची करुणा भागली. देवा क्षमा करा. म्हणजे साक्षात परमात्मा योगक्षेम वहाम्यम जो शब्द आहे, म्हणजे भगवान परमात्मा आपल्या भक्ताचा योगक्षेम स्वतः वाहतो. म्हणून महाराज सांगतात भूके तहाने चित्ती सदा
देवा आठविती ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एकविध रंग. आणि अशा साधू पुरुषाचं जर धन काय असेल अभंगाच्या 4थ्या चरणात तुका म्हणे धन
धन शब्द वाटो धन जन लोका धन घरी पांडुरंग अभंग हे सरे आमचं धन काय पांडुरंग परमात्मा हेच धन आहे. वारकऱ्याचं धन काय असतं तुकयादासाचे जीवन गीता भागवत धन ज्ञानेश्वरी गाथा भागवत हे वारकऱ्याचं धन आहे महाराज. घरामध्ये ज्ञानेश्वरी असावी गाथा असावं भागवत असावं. प्रातस्मरणी आमचे श्रीगुरु नतोसिंग बाबा सांगायचे ज्याच्या घरी असेल ज्ञानेश्वरी गाथा त्याच्या चरणी ठेवावा माथा. आणि गुरुवारी नतोसिंग बाबा असंही म्हणायचे ज्याच्या घरी नसेल ज्ञानेश्वरी गाथा त्याला हाणाव्या 2 लाथा. विठ्ठल वारकऱ्याच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी गाथा भागवत असली पाहिजे. टाळ मृदंग पताका विणा असली पाहिजे. वारकऱ्याचं खरं धन आहे जोडीले अविनाश आनंद अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरणी देखील आपण घरामध्ये ज्ञानेश्वरी गाथा भागवत अशा प्रकारे हरिपाठ ज्ञानेश्वरी गाथा भागवत टाळ मृदंग पताका विना हे अशा प्रकारचं आपलं धन आहे. महाराज सांगतात आमचं धन असं आहे ते धन किती संपवलं लुटवलं नसरे लुटिता मागे बहुताजनी किती जणांनी लुटलंय पण ते धन कधीच संपत नाही. न चोर हार्यम राजहार्यम न भागव भाज्यम न च भारकारी व्ययकृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्व धनम प्रदानम. परमात्मा रूपी जे धन आहे चोर चोरी करू शकत नाही. पायोजी महिने राम रत्न पायो भक्त श्रेष्ठ मिळावे सांगतात आम्ही धन प्राप्त केलं. पण कोणतं धन प्राप्त केलं प्रभू रामचंद्रांची जी भक्ती आहे रामललाची जी भक्ती आहे ते रामललाची भक्ती श्री पांडुरंग परमात्म्याची भक्ती हेच आमचं खरं धन आहे. महाराज सांगतात तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एक विधरंग निवृत्ती नामदेव